कोकणकड्याचं हे वारं अनुभवण्यासाठी मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असावं. अंग इतकं हलकं होतंय की जणू वाऱ्याच्या ओघात मी हवेत उडून जाईन अशी अनुभूती मला इथे येत होती. नमस्कार मित्रांनो, मी अथर्व आणि आत्ता मी हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर उभा आहे. इथे इतका जबरदस्त वारा वाहतोय की उभं राहणं सुद्धा कठीण झालंय. तब्बल 14 तासाचा हा प्रवास खूपच आव्हानात्मक आणि थरारक होता. माकडनाळ करून आलो, पण या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक गोष्ट मनात येते, प्रयत्नांती परमेश्वर. इतका सगळा संघर्ष करून शेवटी जो अनुभव मिळतोय तो खरंच कष्टाचा चीज करणारा होता. पण आव्हान इथे संपलेलं नव्हतं. आता आम्हाला पुढे नळीच्या वाटेने उतरायचं होतं. नळीची वाट ही आम्हाला एवढी अवघड ठरेल याची काही कल्पना नव्हती. अगदी 5 ते 6 तासाचा हा पुढचा प्रवास, पण अगदी त्या कातळ खडकांनी आम्हाला जी अनुभूती दिली ती मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. पुढच्या भागात तुम्हाला नळीची वाट पाहायला मिळणार आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.